नमस्कार. आज आपण कुरकुरीत शेवगा फ्राय कसा करायचा याची रेसिपी पाहणार आहोत. इथे मी शेवगा फ्राय करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. या शेंगा आपल्याला जास्त जाड किंवा जास्त बारीकसुद्धा घ्यायच्या नाही आहेत. मीडियम साईजमध्ये शेंगा घ्यायच्या आहेत. आता या शेंगा आपण कट करून घेऊया. 2-2 इंच साईजच्या आपल्याला शेंगा कट करून घ्यायच्या आहेत. शेवगा कट करत असताना त्याची सालं आपल्याला काढून टाकायची आहेत. तर अशा प्रकारे इथे शेवगा सोलून झालेला आहे. आता हे आपण स्वच्छ पाण्याने 2 वेळा धुवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. असंच आपल्याला हे 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे रवा, बारीक रवा घेतला आहे आणि थोडंसं मीठ. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे पॅन गरम करून घ्यायचा आहे. पॅन व्यवस्थित गरम झालं की यावर आपल्याला तेल घालायचं आहे. शेवगा फ्राय करण्यासाठी जास्त तेलाची आवश्यकता नाही आहे. आता यामध्ये एक एक असा शेवगा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे आणि तव्यावर ठेवायचा आहे. अशा प्रकारे सर्व शेवगा आपण पिठामध्ये डीप करून तव्यावर ठेवून घेऊ. आता यावर झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवून याला 5 ते 10 मिनटं शिजवून घेऊ. तर इथे 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण याला दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. आता आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटे स्लो फ्लेमवर भाजून घेऊ. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता शेवगा एकदम कुरकुरीत असा फ्राय झालेला आहे. अजून 1 ते 2 मिनिटं आपण याला गॅसवर ठेवून थोडंसं भाजून घेऊया, म्हणजे अजून क्रिस्पी होईल. तर इथे कुरकुरीत आणि चविष्ट शेवगा फ्राय तयार आहे. आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर अशा प्रकारे कधी शेवगा फ्राय केला नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.